नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण पाहणार आहोत प्रिपरेशन मेथड्स. आपली प्रिपरेशन मेथड जी आहे त्या प्रिपरेशन मेथडचं नाव आहे रिडक्शन ऑफ अमाइड्स. आता या मेथडमध्ये आपण काय करणार आहोत? रिडक्शन करणार आहोत. कुणाचं? अमाइडचं. अमाइडचं रिडक्शन करून आपल्याला मिळवायचं आहे प्रायमरी अमाइन. आता परत प्रश्न तोच आहे, रिडक्शन म्हणजे काय? आपल्या सर्वांना माहित आहे रिडक्शन म्हणजे काय. रिडक्शन म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन. लक्षात ठेवा, रिडक्शन या शब्दाचा काय अर्थ होतो? ॲडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन, किंवा रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिडक्शन. एकतर हायड्रोजन मिसळा किंवा ऑक्सिजन काढून टाका, दॅट इज कॉल्ड ॲज रिडक्शन. तुम्हा सर्वांना माहित आहे हायड्रोजन मिसळणे किंवा ऑक्सिजन काढून टाकणे याला काय म्हणायचं? रिडक्शन. ॲडिशन ऑफ हायड्रोजन और रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन. झालं. आता रिडक्शन म्हणजे कळालं. आता पुन्हा रिडक्शन का आपण होणार आहे का? रिडक्शन करण्यासाठी काय लागते हो? रिड्युसिंग एजंट. आणि तुम्हाला माहीत आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या रिड्युसिंग एजंटचा वापर आपण करतोय. या ठिकाणी आपल्याला रिडक्शन कुणाचं करायचं आहे हे लय महत्त्वाचं आहे. कुणाचं रिडक्शन करायचं आहे त्याप्रमाणे रिड्युसिंग एजंट घ्यायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी रिडक्शन कुणाचं करायचं आहे? अमाइडचं. आणि एक वाक्य लक्षात ठेवा, अमाइडचं रिडक्शन करण्यासाठी दोघांचा वापर करतात. अमाइड कॅन बी रिड्युस्ड विथ द हेल्प ऑफ टू रिड्युसिंग एजंट. त्याच्यापैकी एक आहे आपला ठरलेला, तो म्हणजे सोडियम आणि इथेनॉल, आणि दुसरा आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड इथर. मग हे दोन रिड्युसिंग एजंट आपल्याला वापरायचे आहेत. या ठिकाणी आपण लिहूयात की कोणता रिड्युसिंग एजंट वापरतात. रिड्युसिंग एजंट अमाइडचं रिडक्शन करण्यासाठी कोणता रिड्युसिंग एजंट वापरतात त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेऊयात. त्याच्यामध्ये पहिलं आहे सोडियम आणि इथेनॉल, ETOH. इथी म्हणजे इथिल, OH अल्कोहोल, इथेनॉल इथिल अल्कोहोल, ओके, किंवा इथेनॉल म्हणतात. सोडियम आणि इथेनॉल याचा वापर रिड्युसिंग एजंट म्हणून करतात अमाइडचं रिडक्शन करण्यासाठी. किंवा दुसरा जो पर्याय आहे तो आपला ठरलेला लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड इन इथर. संपलं. हे दोन पर्याय आपल्या समोर आहेत. या दोघांच्या साह्यानं अमाइडचं रिडक्शन करता येतं आणि अमाइडचं कन्वर्जन आपल्याला प्रायमरी अमाइनमध्ये करता येतं. अमाइड्स कॅन बी रिड्युस्ड using sodium and ethanol or lithium aluminum hydride and ether to form the primary amine. आता रिॲक्शन कशी होते, का होते त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण थोडक्यात घेऊयात. अतिशय लहान आणि छोटी रिॲक्शन आहे, ती आपण पूर्ण करूयात. पहा, आता मला सांगा अमाइड म्हणजे काय नेमकं? अमाइड कुणाला म्हणावं? तुम्ही म्हणता गुरुजी अमाइड म्हणजे काय आहे का? आपला ठरलेला प्रश्न आहे की अमाइड म्हणजे काय, यु म्हणजे काय? आता अमाइड कुणाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये COO असतो. हे कळाले का नाही पोरांनो? ज्याच्यामध्ये COO असतो त्याला अमाइड म्हणायचं. काय म्हणायचं? ज्याच्यामध्ये COO त्याला काय म्हणायचं? म्हणा अमाइड. तर तो अमाइड झाला. त्या अमाइडचं आपण करूयात रिडक्शन. आणि काय मिळणारा प्रोडक्ट सांगा बरं? प्रायमरी अमाइन. ठीक आहे. आता रिॲक्शन कशी होते आपण बघूयात. पहिल्यांदा लिहू आपण जनरल रिॲक्शन आणि मग घेऊ आपण एक्झाम्पल. नीट लक्ष देऊ नका बरं का. आता काय घ्यायचं आपल्याला? अमाइड. हो का? RC+O NH2 आहे का? C+O NH2 म्हणजे अमाइड. आता हा तुमचा अमाइड आहे आणि या अमाइडचं आपल्याला काय करायचं आहे? रिडक्शन करायचं म्हणजे हायड्रोजन मिसळायचं आहे. हो का? आपण मिसळू हायड्रोजन. किती? 4. हे घेतले आपण 4 हायड्रोजन. आणि त्यासाठी वापरायचा आहे रिड्युसिंग एजंट कुठला? Na आणि ETOH म्हणजे सोडियम आणि इथेनॉल. आता काय होईल पुढे आपण लिहूया. कोणता प्रोडक्ट येणार आहे ते त्याच्यासमोर आपण लिहू. आता तुम्हाला काय करायचं आहे? रिडक्शन करायचं आहे. हा कोण आहे? अमाइड. अमाइडचं आपल्याला रिडक्शन करायचं आहे म्हणजे या अमाइडमध्ये हायड्रोजन मिसळायचे आहे. आणि एक वाक्य लक्षात ठेवा, हायड्रोजन कुठे मिसळायचं? अक्रॉस कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. म्हणजे ॲडिशन कुठं होते हे पण लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे की या ठिकाणी रिडक्शन तुम्ही करताय याचा अर्थ तुम्ही हायड्रोजन मिसळताय. मग हे हायड्रोजन तुम्ही कुठे मिसळणार? अक्रॉस कार्बन ऑक्सिजन
डबल बॉन्ड. मग आता आपल्या समोर आहे हो का, हा कार्बन, हा ऑक्सिजन, हा डबल बॉन्ड, ह्याच्या अक्रॉस हायड्रोजनची ॲडिशन करायचं आहे. कळलं का? बाकीचा विचार करायचा नाही. तुम्हाला काय मिसळायचं आहे? हायड्रोजन. कुठे मिसळायचं आहे? फक्त एक महत्त्वाचं वाक्य आपण लक्षात ठेवायचं, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या अक्रॉस हायड्रोजनची ॲडिशन होऊन रिडक्शन ही रिॲक्शन होते. हो, झालं, संपलं. मग आता आपल्याकडे हे 4 हायड्रोजन्स आहेत. हे 4 पैकी 2 द्या ओला, 2 द्या सीला. ॲडिशन ऑफ हायड्रोजन कुठं घडली? कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या अक्रॉस 4 आहे की 4 पैकी 2 ह्याला द्या आणि 2 ह्याला द्या. हो का, 2 द्या ऑक्सिजनला, 1 आणि 2 आहे का, 2 दिलो याला. हां, आणि ऑक्सिजनला 2 द्यायचं आणि ह्याचं मुंडकं छाटायचं. खलास, ऑक्सिजन काढून टाका, काढला. ह्याला 2 एच द्या आणि पाठवा त्याला, काढला. विदाई करो उसकी, हां, जाने दो उसको. हां, हे ऑक्सिजन 2 आलेले एच म्हणजे H2 निघून जाईल आणि 2 जे आहेत एच हो का ह्याला द्या, ह्या कार्बनला. हो का, 1 ह्याला 1 ह्याला, म्हणजे 2 दिले ओला, 2 दिले सीला, 2 दिले ओला, 2 दिले सीला, 2 द्या ओला, 2 द्या सीला. हे का, 2 ओला द्यायचं, 2 सीला द्यायचं. समजतंय का? मग आता बघा हो का, आरला आर इथं 2 येतील, CH2 आणि हे NH2, म्हणजे काय आर, हां, CH2, हां, NH2 आणि तयार झाला आपला प्रायमरी अमाइन. या ठिकाणी आपला का झाला तयार? प्रायमरी अमाइन, RCH2 NH2. आणि एक महत्त्वाचं वाक्य, 2 एच आपण दिले इथं, 2 हायड्रोजन ऑक्सिजनला द्यायचं, त्याची मुंडकी छटाचं, म्हणजे हे निघून जाते. बरोबर आहे की नाही? H2 निघून जाते. हे दिले तुम्ही प्लस H2, संपलं, रिॲक्शन पूर्ण झाली. चला, हे कोण आहे? अमाइन. हे कोण आहे? प्रायमरी अमाइन. अशा प्रकारे या ठिकाणी प्रायमरी अमाइन तयार झाला. कोणापासून? अमाइडपासून. अमाइडचं रिडक्शन केल्यानंतर तयार होणारा प्रोडक्ट हा प्रायमरी अमाइन असतो. अमाइडचं रिडक्शन करण्यासाठी आपण सोडियम आणि इथेनॉल किंवा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड इथर यांचा वापर करतो. हे पण वाक्य महत्त्वाचं आहे. एक्झाम्पल्स घेऊयात आणि मग भाग संपला. सोपा भाग आहे. या ठिकाणी एकच वाक्य आपण लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला एकूण 4 हायड्रोजन मिसळायचे येते. मग हे 4 हायड्रोजन कसे मिसळायचे? 2 द्या ओला, 2 द्या सीला, 2 द्या ओला, 2 द्या सीला, संपलं, इतकंच आहे. आणि ॲडिशन कुठं होणार? अक्रॉस कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड, संपलं, खलास झालं. आता उदाहरण घेऊ, लक्षात येईल. पहा, CH3 C डबल बॉन्ड O NH2 हे आपलं अमाइडचं एक्झाम्पल झालं. आता इथे घेऊ आपण किती? 4H. हे पहा, हे 4H. रिड्युसिंग एजंट कुठला वापरला आपण? हो, Na आणि OH म्हणजे इथेनॉल. तुम्हाला माहित आहे हायड्रोजन मिसळायचा आहे. हा कोण आहे? अमाइड. आणि ह्या अमाइडचं आपण काय करणार आहोत? रिडक्शन. आता रिडक्शन करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे? हायड्रोजन मिसळायचे आहे ते. मग हे हायड्रोजन कुठे मिसळायचं? तुम्हा सर्वांना माहित आहे, विसरायचं नाही. हायड्रोजन कुठे मिसळायचं? अक्रॉस कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. ते बी 2 द्या सीला, 2 द्या ओला, 2 द्या सीला, 2 द्या ओला, संपलं. हो का, आता हे 4 आहे, ते 4 पैकी 2 ह्याला द्या आणि ह्याला कट करा. हे O निघून जाईल. हे 2H आणि O H2O. इथं 2 द्या CH3 CH2 NH2, 2 सीला, 2 ओला, 2 ओला द्या, मुंडी छाटा निघून जात आहे. H2O निघून गेला. 2 द्या सीला, CH3 CH2 NH2. कसं उतरलं आपलं? हो का, CH3 हां, CH2 हां, NH2 हां, प्लस H2 झालं. ह्याचं नाव काय? ॲशिटामाइड. का नाव आहे? ॲशिटामाइड. का नाव आहे? इथिलमाइन. इथिलमाइन. अशा प्रकारची रिॲक्शन, अशा प्रकारचं एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला घेता येतं. प्रत्येक उदाहरण लक्षात घ्या म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. ठीक आहे, दुसरं एक्झाम्पल आपण घेऊ. अजून एक, ही आपली बेंझिन रिंग आहे. ठीक आहे, ह्याला जोड आपण C डबल बॉन्ड O NH2 बेन्झामाइड. ह्याचं नाव काय? बेन्झामाइड. याचं आपण करूयात रिडक्शन. तुम्हाला माहित आहे रिडक्शन करायचं म्हणजे हायड्रोजन मिसळायचं. हो का, किती हायड्रोजन मिसळायचे? 4 हायड्रोजन मिसळायचे. चला, काय घ्यायचं आपल्याला? रिड्युसिंग एजंट कोणता घ्यायचा आहे? सोडियम आणि इथेनॉल. सोडियम आणि इथेनॉल हो का, हे घेतला. आता तुम्हाला माहित आहे किती हायड्रोजन मिसळायचे? ते 4. कुठे मिसळायचे ते? अक्रॉस कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. बाकीचं देणं घेणं नाहीये. हे तर काय आहे महत्वाचं नाहीये. ॲडिशन कुठं होते? ॲडिशन इज टेक्स प्लेस अक्रॉस
कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड, 4 हायड्रोजन आपल्याकडे आहेत. 4 पैकी 2 द्या ओला, 2 द्या सीला, 2 द्या ओला, 2 द्या सीला. संपले, प्रोडक्ट तयार होते लगेच. हो का, आता 4 आहेत. हो का, 2 का करू आपण माहिती का, ओला दिले है ना, 2 द्या मुंडी छाटा, अरे काट डालो इसको. आवाज खराच नाही आपल्यापाशी. बरोबर आहे. ह्याला 2 दिलं, H2O निघून गेला. ह्याला 2 द्या, बेन्झीन रिंग CH2NH2. सोपं आहे हो, सोपं आहे. पोरं हसल्यात आमची, का सांगावं मी का नाही. हो का, आरडाओरडी का होते माल. तेव्हाच लोक घेते, इकत नसताना घेत नाही. मग नुसतं शिकल्यावर कोण ऐकू लागले. आरडाडू आरडाडू अशी खबर लागते. बरोबर आहे का. पोरांनो ऐकलं का नाही, मधली मोबाईलमधली पोरं. चला, हो का, प्रोडक्ट प्लस का होईल, H2O. संपलं. हो का, इथं 2 दिलो, H2O निघून गेलं, इथं 2 दिलो, CH2NH2. चला, ह्याचं नाव काय, बेन्झामाईड. म्हणा रे, बेन्झामाईड. म्हणा रे, बेन्झामाईड. खालची मी म्हणा बसलेली. चला, हे बेन्झिलामाईड. काय झालं, अरे म्हणा बेन्झिलामाईड. अरे म्हणा रे, बेन्झिलामाईड. संपलं. अशा प्रकारे या ठिकाणी आपण काय घेतलं, अमाईड. अमाईडचं काय केलं, रिडक्शन. आणि काय तयार झालं, प्रायमरी अमाईड. अशा प्रकारे अमाईडचं सोडियम आणि इथेनॉलच्या सहाय्याने रिडक्शन करून प्रायमरी अमाईड तयार करता येते. ही एक प्रिपरेशन मेथड आपल्यासमोर आपण बघितलेली आहे. ओके, धन्यवाद.